हाय मित्रांनो, कशा आहात? मस्त ना. मी पण मस्त आहे बघा एकदम. तर मित्रांनो, म्हणजे आपल्या अध्ययन चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला 3 टिप्स सांगणार आहे. मुलांचं मोबाईलची जी सवय असते, लहान मुलांना मोबाईल बघण्याची खूप सवय असते, ती आपल्यामुळेच लागलेली असते. आपण लहानपणापासून त्यांना चिडचिड करायला लागलं की किंवा जेवण करेना झालं, चिडचिड करायला भांडा लागली, तर मुलं असतात, आपण काय करतो, मोबाईल लावून देतो, टी व्ही लावून देतो, जेणेकरून मुलं शांत बसावं किंवा ते चिडचिड करू नये, किंवा जेवत असताना फोन लावून देणे, म्हणजे ते कार्टून बघत बघत जेवावं. त्यासाठी मुलांचं आरोग्य बिघडतं. मुलं पूर्णपणे बिघडायला म्हणजे आरोग्य बिघडतं. त्याच्यामुळं मुलं दुबळी बनत चाललेले आहेत. ह्याच्यामुळं मुलांना डोळ्याचा खूप त्रास होऊ लागलेला आहे. काही मुलांना तर आत्ता वयाच्या 5व्या वर्षी त्यांना चष्मा देखील लागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी ही एक छोटीशी व्हिडिओ आहे, फक्त एक 4 ते 5 मिनिटाचा असेल. तुम्ही पूर्ण बघा. म्हणजे 3 टिप्स आहेत. हे 3 टिप्स फक्त 10 ते 15 दिवस कंटिन्यू फॉलो करा, आणि फॉलो करायचं आहे. आणि ते टिप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसेल. तुमचा मुलगा मुलगी जे तुमचे मुलं आहेत, पूर्णपणे मोबाईलचं सवय सोडलेलं असते. तर मित्रांनो, मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे. पहिलं जे तुम्हाला मुलं कायमची मोबाईल सोडते आणि याच्यापुढे मोबाईलही मागणार नाहीत, आणि मुलं अभ्यास करतील, व्यवस्थित जेवण खातील. याच्यानंतर हे तुम्ही फक्त 3-15 दिवस फॉलो करायला पाहिजे. व्यवस्थित फॉलो करायला पाहिजे. 1-2 दिवस फॉलो केल्यानंतर सोडून दिला, आणि तुम्ही म्हणणार ही सांगितली फालतू काय, तर असं काय नसेल, असं तुम्हाला वाटू नये. तर चला, मी व्हिडिओ सांगणार आहे. तर पहिले टिप्स आहे, तर मित्रांनो, तर मुलांनी मोबाईल घेऊन यासाठी पहिलं टिप्स असं आहे की मित्रांनो, पहिल्यांदा आपण स्वतःहून मोबाईल वापरायचं कमी करायचं. जास्त प्रमाणात मोबाईल वापरायचा नाही. व जास्तीत जास्त आपल्या महत्त्वाचे कॉल्स असतील किंवा काहीतरी डिटेल्स व्हॉट्सअप करायचं असेल, काय तर इन्फॉर्मेशन पाठवायचं असेल, तात्पुरतं कामापुरतंच आपण मोबाईल वापरायचा आहे त्यांच्या, जेणेकरून मोबाईलची आठवण पोरांना होणार नाही. मुलं खेळत असतात, आपण मोबाईल घेतलो की त्यांना वाटतं मुलं मुद्दामून आपण ज्या प्रकारे करतो तसं करण्याचा, आपल्यासारखं बनण्याचा प्रयत्न करत असतात, आपली कॉपी करत असतात. आपण मोबाईल वापरलं की त्यांना वाटतं आपण पण मोबाईल, मग आपल्याकडे हट्टी करू लागतात. आपण मोबाईल बघत असतो तर हट्टी करू लागतात, दे मला, नाहीतर असं आटापिटा करणे, रडणे, चिडचिड करणे, जेणेकरून आपण त्यांना मोबाईल द्यावा आणि असं करावं. आपण कितीही मोबाईल मागितला आपण द्यायचं नाही, आणि आपण देखील स्वतःहून मोबाईलचा वापर कमी करायचा. पहिलं टिप आहे, स्वतः मोबाईलचा वापर कमी करायचा. जेणेकरून काय होईल, स्वतः मोबाईलचा वापर कमी केला म्हणजे तुम्हाला पण डोळ्याचा त्रास होणार नाही, त्याचबरोबर मुलाही मोबाईल मागणार नाही. दुसरा टिप आहे मुलांसाठी, हा मुलांसाठी आहे. दुसरा टिप, तुम्ही मोबाईल मुलांना देताना भीती दाखवायचा. जेव्हा मोबाईल मागतील तेव्हा तुम्ही मुलांना भीती दाखवायचं आहे. मोबाईल मुलं मागत असतात त्यावेळेस मुलांना भीती दाखवायचं म्हणजे काय, मारायचं, दौडायचं किंवा कोंडून घालायचं अशा एकही प्रकार करायचं नाही. मुलांना दुसरं टिप्स आहे, मुलांना भीती दाखवायचं म्हणजे मुलांना मारायचं नाही. भीती दाखवायचं म्हणजे मुलांना मारायचं नाही किंवा हे करायचं नाही. भीती दाखवायचं, मोबाईलविषयी भीती दाखवायचं, किंवा एखादा व्हिडिओ लावून द्यायचा, मोबाईल व्हायब्रेशन बसवायचं, जेणेकरून 2 मिनटाचं, 5 मिनटात असं व्हिडिओ लावलं की तो 5 मिनटं मोबाईल हातात घेतला आणि ते व्हिडिओ कंप्लीट झालं की व्हायब्रेशन वाजणार. व्हायब्रेशन वाजलं की फोन असं झणझणतं, हाताला झणझणतं, पण शॉक काय लागत नाही. म्हणजे थोडक्यात काय, व्हायब्रेशन बसवायचं, मुलं घाबरतील. आपण अलारामचं व्हायब्रेशन बसून सोडायचं, आपली मुलं घाबरतील. किंवा मुलांना अशी भीती दाखवायचं, तू असं बघ, त्यांना हातात मोबाईल घेतल्यावर फायर कसं होतं ते दाखवायचं, किंवा आंधळ झालेलं व्हिडिओ दाखवायचे. आणि काय करायचं, आपण त्यांना असं म्हणजे भयंकर भूताचे वगैरे असं व्हिडिओ म्हणजे त्यांना भीती वाटायला पाहिजे, जेणेकरून असले व्हिडिओ दाखवायचे त्यांना, ते भीतील. आता टिप्स नंबर 3 सांगणार, हे ध्यान ठेवा, हे पूर्ण ऐका, व्यवस्थित ऐका. तर तिसरा टिप्स असा आहे,
तर मित्रांनो, कसं असतं, लहान मुलं असतात पहिलं कसं असायचं, पूर्वी एकत्र कुटुंब असायचं. मुलं आपण जरी आपण कामात व्यस्त असलो की त्यांची आजी असायची, आजोबा असायचे, त्यांनी खेळायचे किंवा एकत्र कुटुंब असल्यामुळे सगळ्यांची एक एक दोन, म्हणजे चुलत्याची दोन, त्या चुलत्याची दोन, त्या धीराची दोन, असे एकत्र कुटुंब असले 5-6 मुलं असायची, एकत्र खेळायचे. तुम्ही त्यांच्यासोबत वेळ वेळ घालवत जावा दिवसातून. म्हणजे आता तुम्ही दिवसभर काम करायला जाता दिवसातनं, म्हणजे तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी नोकरी करत असलात तर तुम्ही सकाळी 9 ते सायंकाळी 5-6-7 वाजता करत असतात. आणि आला की मुलं चिडचिड करतात आणि आपल्याला स्वयंपाक करून आवरायला उशीर होतं, म्हणून आपण काय करतो, मुलांच्या हातात मोबाईल देतो आणि सोडतो, आपण आपल्या कामाला लागतो. रोजचं हे आपलं रुटीन आहे, त्याच्यामुळं आपल्या मुलावर दुष्परिणाम होतो. पण हे टाळायचं आहे आपल्याला, तर आपण हे करायचं आहे मित्रांनो. तर आपण त्यांच्या साठी वेळ काढायचा, जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवायचा. त्यांना गोष्ट सांगायची, ज्यावेळेस ते जेवत असेल, मोबाईल मागितला त्यांना गोष्ट सांगायचं, एखादं छानसं कविता शिकवायचं. आणि फनी गेम्स, आपण लहानपणी चिट्ट्या वगैरे खेळायचो, तसं चिट्ट्या म्हणजे असं फनी गेम्स आपण खेळायचो. लुडो खेळा किंवा तुम्ही फनी गेम्स काय पण असते, छोटे छोटे आपण जसं खेळतो त्यांना गुंतून ठेवायचं. ते गुंतले की आपल्याला ती फोन मागणार नाही, ती कंटिन्यू स्टोरी सांगायचं आपण त्यांना. स्वयंपाक करता करता आपण एखादं गाणं म्हणून आपल्याला पण टाईमपास आणि त्यांना पण टाईमपास. असा जर तुम्हाला हे 3 टिप्स आवडलं असेल, पहिला आपण स्वतः मोबाईल कमी वापरायचं, जेणेकरून मोबाईल मुलं नसताना आपण वापरू शकतो, पण मुलं असली की वापरायचं नाही. 2 नंबरचं टिप्स, मुलांना भीती दाखवायचं, मोबाईल कसा भयंकर आहे, मोबाईलचे दुष्परिणाम त्यांना पटवून द्यायचं. 3 नंबर काय करायचं, आपण त्यांना वेळ द्यायचा. हे 3 टिप्स तुम्हाला आवडले का सांगा, लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ही 15 दिवसात तुमच्या मुलावर ही चांगली रिझल्ट दिसेल. आणि 15 दिवसात मुलांची कायमची मोबाईल वापरण्याचं जे त्यांच्यात आवड आहे ते पूर्णपणे बंद होणार आहे. मोबाईल कायमचं त्यांचं बंद होणार आहे. तर चला, बाय.